आपण फॅक्टरायझेशन हा पार्ट शिकत आहोत, बरोबर. आणि फॅक्टरायझेशन या पाठामध्ये आपण या प्रकारचे उदाहरणं बघितले आहेत. ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू काय आहे त्याचे दोन फॅक्टर. पहिला फॅक्टर सांगा, पहिला फॅक्टर काय ए प्लस बी आणि दुसरा फॅक्टर काय आहे ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर, बरोबर. आता जर मी याला थोडं मॉडिफाय करतो बघा, ए क्यूब प्लस बी क्यूब अपॉन मध्ये हे दोन फॅक्टर आहेत, तर याचा हा जो मोठा फॅक्टर दिसते याला मी इकडे डिनोमिनेटर मध्ये लिहितो होता ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसेल तर त्याचा डायरेक्ट आन्सर आपल्याला द्यायचा आहे ए प्लस बी. म्हणजे एक फॅक्टर त्याचा डिनोमिनेटर मध्ये लिहिलाय तर दुसरा फॅक्टर त्याचा आन्सर असेल. ठीक आहे, मग या प्रकारे जर आपल्याला एखादा क्वेश्चन दिसला तर काय करायचं, इथे ए आणि बी ची बेरीज करायची. सरळ ए आणि बी ची काय करायची, इथं बेरीज करायची. ठीक आहे, दुसरा आहे ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस ए मायनस बी आणि दुसरा काय आहे फॅक्टर ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, आता याच्यामध्ये सुद्धा सेम तसंच लिहू शकतो आपण, ए क्यूब मायनस बी क्यूब अपॉन मध्ये याचा मोठा फॅक्टर इकडे आणू आपण ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर, बरोबर. मग याचा आन्सर काय असेल ए मायनस बी. आता या प्रकारचे आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे आहे. तर पहिला एक्झाम्पल आहे एक्स क्यूब प्लस 8, एक्स क्यूब प्लस 8 अपॉन मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 4, एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 4 हा एक्झाम्पल आहे. आता तुम्हाला हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिसते, पहिला की दुसरा दिसते, पहिल्यासारखा. बघा ए क्यूब प्लस बी क्यूब आहे. आता जो वर लिहिलेला आहे तो ऍक्च्युअली काय आहे, तो एक्स क्यूब प्लस 2 क्यूब, एक्स क्यूब प्लस 2 क्यूब आहे. 8 कितीचा क्यूब आहे, 2चा क्यूब आहे. मग बघा जेव्हा आपण अशा पद्धतीने लिहिला असतो तर फॅक्टर फाइंड करताना आपल्याला एक फॅक्टर हा मिळते ए प्लस बी आणि एक फॅक्टर हा मिळते ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर याचा एक फॅक्टर त्याच्या डिनॉमिनेटर मध्येच दिलेला आहे की नाही, एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 4 म्हणजे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे 2चा वर्ग. आता ए म्हणजे काय आहे एक्स आहे आणि बी म्हणजे काय आहे 2 आहे. मग याचा डायरेक्ट आन्सर काय मिळते आपल्याला ए प्लस बी. तर ए आणि बी ची बेरीज होईल, किती मिळेल मग इकडे सांगा, एक्स प्लस 2 ए प्लस बी. याची किंमत काय आहे एक्स आणि बी ची किंमत 2 म्हणजे ए प्लस बी झाला आन्सर. समजलं का. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. दुसरा एक्झाम्पल आहे ए क्यूब प्लस 27 अपॉन मध्ये ए स्क्वेअर मायनस, आता हा 27 कितीचा क्यूब आहे 3चा म्हणजे इथे काय 3a प्लस 9. मग आता बघा याला मी कसं लिहू शकतो, ए क्यूब प्लस 3चा क्यूब लिहू शकतो, बरोबर. कारण 27 कितीचा क्यूब आहे 3चा क्यूब आहे. अपॉन मध्ये ए स्क्वेअर मायनस 3a प्लस 9. ए क्यूब प्लस बी क्यूबचा एक फॅक्टर त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये दिलेला आहे तर त्याचा आन्सर आपल्याला दुसरा फॅक्टर मिळतो. मग याच्यामध्ये पण काय करावं लागेल, ए प्लस बी याची किंमत येच आहे, बरोबर. एच्या ठिकाणी येच आहे प्लस बी करतो आपण, बी ची किंमत किती आहे 3 आहे, 3 क्यूब नाही, बी ची किंमत काय आहे 3 झाला आन्सर. आणखी एक आता मायनस वाला एक्झाम्पल घेऊ आपण. ठीक आहे, आता आपण मायनस वाला एक्झाम्पल घेऊ. y क्यूब मायनस 216, y क्यूब मायनस 216 अपॉन मध्ये y स्क्वेअर प्लस 216 कितीचा क्यूब आहे 6चा म्हणजे इथे काय 6y प्लस 36, 6y प्लस 36. आता याला लिहिताना आपण सिम्प्लिफाय करू शकतो, y क्यूब मायनस 6 क्यूब अपॉन मध्ये y स्क्वेअर प्लस 6y प्लस 36. बघा
ए क्यूब मायनस बी क्यूब अपॉन मध्ये त्याचा एक फॅक्टर दिलेला आहे, तर दुसरा फॅक्टर त्याचा आन्सर असेल, बरोबर. म्हणजे इथे पण काय होईल, आता इथे बघा काय मिळेल आपल्याला, ए मायनस बी, मायनस वाला आहे तर ए मायनस बी. मग ए मायनस बी च्या ठिकाणी ए काय आहे, वाय, तर वाय मायनस बी काय आहे 6, तर वाय मायनस 6. समजलं का सगळ्यांना? हा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा. वरती ए क्यूब प्लस बी क्यूब, ए क्यूब मायनस बी क्यूब असेल आणि त्याचा एक फॅक्टर पण खाली दिलेला असेल, तर त्याचा आन्सर काय असेल, डायरेक्ट ए प्लस बी आणि डायरेक्ट ए मायनस बी. ओके, ठीक आहे, लिहा.